श्री स्वामी समर्थ. राधे राधे. बरेच दिवसांनी परत एक चांगला व्हिडिओ आहे हा. तुमची माहिती थोडीशी वाढेल असा आहे. कारण मला माहिती आहे की सगळ्यांना आता आपले ग्रह, तारे, नक्षत्र, त्यांची कामं हे माहिती असतं आणि अधिक जाणून घ्यायची उत्सुकता पण असते की बाबा का हां असं आहे होय. जेव्हा पत्रिकेच्या समोर काही छोट्या छोटे पॉईंट्स असे समोरचे सांगतात तेव्हा आपण पण लगेच आपली पत्रिका बघतो आणि बघतो हां अच्छा असं का आणि त्या ह्याने आपण जेव्हा विचार करतो ना हळूहळू समजायला लागतं तेव्हा जाम भारी वाटतं आहे की नाही. तर काही सूत्र सांगणार आहे. 9 सूत्र आहेत त्या पत्रिकेत की सूर्य ज्या ह्याच्यात बसतो घरात, घर म्हणजे राशी, घरात ज्या बसतो त्याच्या समोरचं जे घर असतं ना त्यांचं नशीब चमकवतो. कळलं. म्हणजे आता एक नंबर असेल घराचा तर त्याच्या ऑपोजिट 7 नंबर असतं ना. तर तसं तुम्ही आता तुमच्या पत्रिकेत सूर्य कुठं आहे त्याच्या ऑपोजिटचं जे घर असतं त्या घरामध्ये त्यांचं भाग्य चमकवतो. नंतर जे चंद्र जिथे बसलेला असतो ना तिथनं 8वं घर मोजा. त्या 8व्या घरात तुम्हाला मानसिक चिंता असते आणि ना आपण जेव्हा हे नीट म्हणे चंद्र जिथे बसतो ते घर मोजा, नाही तर बरेच जण त्याच्या पुढचं घर मोजतात आणि सगळं चुकीचं होतं. तसं नाही, जे घर सांगतो त्या घरापासून 8वं घर जे मोजा. आणि ना बरेच वेळा हे खरं निघतं आणि मग आपल्याला हळूहळू ॲस्ट्रॉलॉजीवर विश्वास बसायला लागतो. कळलं की नाही. मंगळ मंगळ जिथे बसतो ना तिथनं 10वं घर मोजा आणि ते घर असताना ते आपल्या कॅपॅसिटीचं, आपल्या काबिलियतचं, आपल्या मेहनतीचं आणि आपल्यामध्ये जे ज्ञान आहे त्याचं ते बरोबर सांगतं आपल्यामध्ये काय काय गुण आहेत. कळलं की नाही. बुध बुध हा ज्या घरात असतो ना त्या घराच्याच सुख देतो. म्हणजे समजा 4थ्या घरात असेल तर तुम्हाला माहिती आहे ते आईचं घर असतं, ते घराचं घर असतं, ते वाहनांचं घर असतं, तर तिकडे सुख देतो. कळलं. असं प्रत्येक घराच्या वेगवेगळ्या स्पेशालिटीज आहेत. त्या तुम्ही वाचत जाल तेव्हा तुम्हाला पण कळेल. गुरु ज्या घरात असतो ना त्या घरात आपण खुश नसतो. कळलं की नाही. बघा बरं तुमचा गुरु ज्या घरात आहे म्हणजे समजा तो तुमच्या 3ऱ्या घरात असेल तर काय कोणास ठाऊक ते तिकडे पराक्रमाचं घर आहे, भाऊ बहिणीचं धाकटे घर आहे, छोट्या छोट्या प्रवासाचं घर आहे, डॉक्युमेंटेशनचं घर आहे. तर जरा आपण तिथे नाखुश असतो. कळलं की नाही. शुक्र कडनं जो 3रा भाव असतो ना तो 3रा भाव अगदी खूप मेहनत करवतो आपल्याला आणि अक्षरशः आपली परीक्षा घेतो पास होईपर्यंत. राहू म्हणजे तुम्हाला माहिती आहे इल्युशन आहे, भास आहे. उगाचं जे आहे त्याचा आपल्याला भास दाखवतो. म्हणजे ज्या घरात असतो ना त्याचं बडवून चढवून आपल्याला ते दाखवतो आणि आपण ते एकदम आहारी जातो त्याच्या. असं म्हणजे इल्युशनच आहे, भास. त्यामुळे सावध राहायचं. त्या घरातनं आपल्याला जास्त असं काही वाटायला गेलं तर आपण आपल्याला कंट्रोल करायचं की खरंच हे आहे ना. कारण राहू म्हणजेच भास, राहू म्हणजे इल्युशन. कळलं का. आणि केतू तुम्हाला माहिती आहे केतू म्हणजे अध्यात्म, केतू म्हणजे वैरागीपणा, केतू म्हणजे डिटॅचमेंट. कारण राहू केतूची गोष्ट तुम्हाला माहितीच आहे. तर त्याप्रमाणे तो ज्या घरात असतो तिथनं तो तो आपल्याला त्या घरातनं डिटॅच करतो, थोडंसं लांब ठेवतो, थोडंसं आपल्याला विरक्तपणा आपल्या आयुष्यात आणतो. तर अशी हे सगळ्या 9 घरांची 9 गोष्टी आहेत. आता मी आणखीन एक गंमत सांगणार आहे. गंमत म्हणजे त्याचीच माहिती. रेमेडी समजा राहू खराब असेल तर मी मागे बरेच वेळा सांगितलं ते मला अगदी पटतं. राहू ज्याचा खराब असेल त्यांनी आपलं टॉयलेट अगदी स्वच्छ ठेवावं. अगदी त्यामुळे आणखीन काही जणं म्हणतात त्याच्यात एखादं म्हणजे असं छोटंसं प्लांट घालावं त्याने ते फ्रेशनेस येतो असं. व्हीनस म्हणजे शुक्र. शुक्र ज्यांचा खराब आहे त्यांनी रोज आंघोळ करायची.
काही जण टाळतात म्हणून सांगते. शुक्र खराब होतो जर का आपण अस्वच्छता ठेवली तर. शनी 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 तुम्हाला माहिती आहे कुठली फळं देताना खूप वेळ लागतो. शनी जे आणि स्लो त्या प्लॅनेट असल्यामुळे कुठलंही कार्य तो हळूहळू करतो. तुम्हाला एकदम यश नाही मिळत. जसं राहू देतो यश तसं घालवतो. तसं शनीचं नाही. शनी वेळ लावतो, परीक्षा घेतो. त्यामुळे आपल्यामध्ये पेशन्स लागतात आणि एकदा काय यश मिळालं तर ते कायमचं टिकतं. बुध हं. बुध ना हा ॲक्टिव्ह होतं म्हणजे चांगला होतो जेव्हा तुम्ही तुमच्या घरात किंवा आजूबाजूच्या निसर्गावर झाडांवर प्रेम कराल. हे लक्षात ठेवा. कळलं की नाही? मंगळ मंगळ म्हणजे तुम्हाला माहिती आहे मंगळ म्हणजे पराक्रमाचाच हे आहे मंगळ. त्यामुळे तुम्ही जेवढा एक्सरसाइज करा तेवढं स्वतःच्या शरीराचं म्हणजे व्यायाम कराल तेवढा तुमचा मंगळ चांगला होतो. गुरु गुरु म्हणजे आधी गुरु देवांचा देवांचे गुरु ते गुरु. त्यामुळे जेवढं तुम्ही प्रेयर करा, जेवढं तुम्ही अध्यात्म करा, जेवढं तुम्ही वाचाल, जेवढा तुम्ही अभ्यास कराल गुरु तुमचा चांगला होतो. अ, चंद्र पाणी भरपूर प्या आणि पाणी वाया घालवू नका. कळलं? हे दोन गोष्टी. कारण जेवढं तुम्ही पाणी उगाचच नळ सुटलेला राहिला, जाऊ दे काय होतं आहे असं आता नाही करणार कारण सगळीकडे पाण्याची टंचाई आहे. पण सांगते तुमचा जर चंद्र चांगला करायचा असेल एक तर भरपूर पाणी प्या ते आणि दुसरं म्हणजे पाणी वाया घालवू नका. आणि सूर्य सूर्य म्हणजे म्हणजे काय म्हणतात ते सूर्य म्हणजे अहंकार सगळ्यात सूर्य म्हणजे त्यांना सगळीकडे महत्त्व मिळतं वगैरे जरी खरं असतं तरी काही लोकांचा अहंकार इतका वाढतो की तो कंट्रोलमध्ये आणला तरच सूर्य चांगला राहतो. त्यामुळे सूर्याला सकाळी उठून सूर्याला नमस्कार करावा. आणखीन अर्घ्य देतात काही जणं ते तुमच्यावर आहे. पण निदान सकाळी उठून बाल्कनीतनं खिडकीतनं जिथनं सूर्य त्यांना नमस्कार करून आपल्यामध्ये जर कसला अहंकार असेल जर कसलं काही असेल तर ते नक्की तुम्ही कमी करा. फार गरज आहे त्याची. नाहीतर मग जिकडे तिकडे म्हणजे सूर्य आपोआप खराब होतो आणि मग आपोआप तो आपला मान कमी जातं ना. तो आपल्याला मान द्या म्हणून मिळत नाही. आपण असं बघा की लोक समोरचे आपणच आपल्यावर प्रेम करतील आपल्याला मान देतील. आता हाताबद्दल पण मी त्या थंबनेलमध्ये लिहिलेलं आहे की एक दोन चारच गोष्टी अशा मजेशीर सांगते की तुमचा हात असा बघा म्हणजे हे सगळं तुम्हाला करता येईल. तुमचे कोणाकडे जायचीच गरज नाही म्हणून सांग. हात जर का असा आयताकृती असेल तर ते लोक बुद्धीने जास्त काम आणि मेहनतीने कमी असतात. ज्यांचा चौकोनी असेल पक्का ते कष्टाने जास्त करतात बुद्धीने कमी असतात. आणि ह्या दोघांच्या मधला ज्यांचा हात असेल ते कष्टाने आणि बुद्धीने दोन्हीनी ते काम करतात. इथे जर जव असेल तर त्यांना आयुष्यभर म्हणजे व्यवस्थित मिळतं म्हणजे कशाची कमी होत नाही. तुमचा हा ही जी जीवनरेखा आहे ही जेवढी खाली जाईल आणि तिथे जर का असे दोन रेषा येत असतील तर ते मोक्ष आपल्याला मिळतो. आणखीन जेवढी सरळ जेवढे त्याच्यामध्ये खाचखळगे नसतील तेवढ्या ती रेषा चांगली असते. तुमचं आयुष्य म्हणजे अगदी छान जातं. आणखीन ह्या हातावर जर उभ्या रेषा असतील तर ते फार चांगल्या असतात. त्याने लोक आपलं म्हणजे आपलं मानसिक समाधानी असतो. लोकांना पण आपली मतं पटतात. आणि ज्यांच्या आडव्या रेषा असतात त्यांचे ना त्यांच्याकडनं लोक त्यांचा गैरफायदा घेतात जास्त आणि त्यामुळे ते सतत म्हणजे असे अनिजी आणखीन दुःखी असतात. थोडंच सांगितलं ह्याचं पण हे दोन आहे त्याचं तुम्ही नक्की बघा तुमच्या पत्रिकेत. खूप छान वाटतं आपल्याला बघताना. अच्छा असं आहे का चला मग आपण याचा सुधार करू शकतो असं नक्की मनात विचार येईल. बाकी राधे राधे.